बौद्ध स्तूप. स्तूप प्राचीन घुमटा सदृश रचनांना बौद्ध धर्मात आदरणीय स्थान आहे. बौद्ध भिक्खू आणि नन यांच्यासाठी महत्त्व असलेल्या इतर गोष्टींबरोबरच बौद्ध अवशेष, हस्तलिखिते आणि शिकवणी ठेवण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरले जाणारे हे स्तूप शांतता आणि अध्यात्माचे प्रतीक आहेत. जे लोक या स्तूपांना भेट देतात ते नेहमी सकारात्मकतेची आणि शांततेची भावना व्यक्त करतात. स्तूपांना त्यांचे नाव संस्कृत भाषेतून मिळाले आहे आणि याचा अर्थ मातीचे ढिगारे असा होतो. महाबोधी स्तूप युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक, कदाचित बौद्ध इतिहासातील सर्वात महत्त्वाचा स्तूप आहे. भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलेले ठिकाण म्हणून ओळखला जाणारा हा स्तूप प्राचीन इतिहास आणि गूढ ऊर्जेने भरलेला आहे. स्तूपाच्या सभोवतालच्या भिंती आणि प्राचीन बोधिवृक्ष देखील 150 ईसापूर्व ते 700 इसवी सन या कालखंडातील मुळे शोधून काढतात. असे म्हटले जाते की स्तूपापासून प्राचीन बोधिवृक्षापर्यंतचा मार्ग, ज्याचा वापर पर्यटक 2 बिंदूंमधील प्रवासासाठी करतात, तोच मार्ग भगवान बुद्धांनी स्वतः प्रवास केला होता. सांची स्तूप भारतातील सर्वात जुना स्तूप आणि मौर्य सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात बांधला असे म्हटले जाते. हे प्राचीन बौद्ध इतिहास आणि वास्तुकलेचे आणखी एक उज्ज्वल उदाहरण आहे. त्याच्या भव्य भव्यतेसाठी ओळखला जाणारा सांची स्तूप मौर्यकालीन गुंतागुंतीचे सौंदर्य त्याच्या सर्व वैभवात प्रतिबिंबित करतो. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात उंच स्तूपांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेला केसरिया स्तूप 200 AD ते 750 AD या काळात बांधला गेला असे मानले जाते. हा स्तूप स्वतः भगवान बुद्धांनी केसापुट्टिया सुतांना त्यांच्या विद्येचा उपदेश करण्यासाठी केसरिया, बिहार या प्रदेशात भेट दिल्यावर त्यांना एक स्तूप म्हणून बांधण्यात आला होता. सर्वात प्रसिद्ध स्तूपांपैकी एक, याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटक वारंवार भेट देतात. लेहमधील प्रसिद्ध पर्यटन आकर्षण असलेला स्तूप जपानी बौद्ध धर्माची शाखा निचिरेन पंथाने बांधला होता. 500हून अधिक पायऱ्यांसह भव्यपणे बांधलेला हा स्तूप बौद्ध स्तूपांमध्ये अलीकडेच जोडला गेला असला तरी या स्मारकाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गूढ आणि सकारात्मक आभामध्ये कुठेही कमतरता नाही. आजूबाजूच्या टेकड्या आणि पर्वतांच्या भव्य दृश्यांचा साक्षीदार होऊ शकतो. धम्मेक स्तूप, ज्याची चित्रे आणि विविध विषय जसे की पक्षी, मानव आणि फुले इत्यादींच्या कोरीव कामातून तसेच बौद्ध स्थापत्यकलेद्वारे बौद्ध कलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून ओळखले जाते, ते देखील मौर्य अशोक साम्राज्याने बांधले होते. प्राचीन ब्राह्मी लिपीतील शिलालेख स्तूपाच्या परिसराला एक प्राचीन स्पर्श जोडतो. अशोकाने बांधलेला धामेक स्तूप भगवान बुद्धांनी त्यांच्या एका उपदेशासाठी या भागात भेट दिल्याचा उत्सव साजरा करण्यासाठी होता.
रामबर स्तूप हे भारतातील आणि इतर जगातील बौद्धांसाठी एक अत्यंत पवित्र स्थान आहे. सर्वात प्रतिष्ठित बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून गणले जाते. हे ते ठिकाण होते जिथे भगवान बुद्धांनी शेवटचा उपदेश दिला आणि नंतर ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुढे गेले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शिष्यांनी याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले. स्तूप प्रागैतिहासिक अवशेषांनी वेढलेला आहे, त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व वाढले आहे. ड्रोदुल चोर्टेन स्तूप. ड्रोदुल चोर्टेन स्तूप 1945 मध्ये बांधला गेला. हा स्तूप त्याच्या स्थापत्यकलेमध्ये उल्लेखनीय आहे कारण तो सोन्याचा मुलामा असलेला स्पायर आहे. अधिकृतपणे तिबेटियन बौद्धांच्या निगमा ऑर्डरशी संबंधित हा स्तूप इतर कलाकृतींबरोबरच अनेक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या कलाकृती जसे की पवित्र पुस्तके तसेच दोर्जी फुर्बाची संपूर्ण ऑर्डर ठेवतो आणि जतन करतो. स्तूपामध्ये प्रार्थनांची 108 चाके आहेत जी परंपरेनुसार पर्यटक आदराने फिरवतात. शांती स्तूप. पीस पॅगोडा या नावानेही प्रसिद्ध असलेल्या या शांती स्तूपाचा रंजक इतिहास आहे. प्रतिष्ठित कलिंग युद्धाच्या जागेवर स्थित, ज्याने सम्राट अशोकाला बौद्ध धर्म स्वीकारण्यात प्रवृत्त केले. ते 1970 च्या दशकात जपान बुद्ध संघ आणि कलिंग निप्पॉन बुद्ध संघ यांनी संयुक्तपणे बांधले होते. क्रूर कलिंग युद्धाने विडंबनापूर्णपणे मदत केली. त्या शांततेचे प्रतीक म्हणून स्तूप उभा आहे. अमरावती स्तूप. अमरावती स्तूपाचे अवशेष हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे, कला आणि स्थापत्यकलेचे प्रतीक आणि खरे प्रतिनिधित्व आहेत. या प्रदेशावर राज्य करणाऱ्या काकती, सातवाहन, पल्लव, चोल, इक्ष्वाकू आणि इतर अनेक राजघराण्यांच्या खुणा आणि अवशेष असलेले हे ऐतिहासिक स्थळ, जेवढे बौद्धांसाठी धार्मिक स्थळ आहे, इतर असंख्य लोकांप्रमाणे स्तूप देखील अशोकाच्या मौर्य समाजाच्या काळात बांधला गेला होता. त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट स्तूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्तूपाची वास्तुशिल्प भगवान बुद्धांच्या जीवनातील 5ही प्रमुख टप्प्यांचे चित्रण करते. तोटलकोंडा स्तूप. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे असलेला तोटलकोंडा स्तूप हा आता भग्नावस्थेत पडलेला आणखी एक प्राचीन स्तूप आहे. तोटलकोंडा स्तूप किमान 2000 वर्षे जुना असल्याचे म्हटले जाते. तो एकेकाळी मानवी हालचालीचा साक्षीदार होता. स्तूपमध्ये शाही स्नानगृहे, विद्यापीठे, मठ आणि अगदी प्रगत ड्रेनेज सिस्टीम यासारख्या मानवनिर्मित संरचनांचे अवशेष उत्खनन केले गेले आहेत, ज्यामुळे त्या प्राचीन काळातील जीवनाची दुर्मिळ आणि रोमांचक माहिती मिळते.